लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती शुक्रवारी कराड शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। महाराष्ट्र शासनाने हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून घोषित केला असून त्यानिमित्त कराड येथील राजश्री शाहू महाराज चौकातील स्मारकास विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। राजश्री शाहू महाराज यांनी बहुजन समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी मानले जाते। शिक्षणाचा प्रसार, सर्वसामान्यांना समान संधी, मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची ऐतिहासिक अंमलबजावणी, स्त्री शिक्षण आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी दिलेले योगदान भारतीय सामाजिक इतिहासातील मैलाचा दगड ठरले आहे। राजश्री शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला। पुढे ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती झाले। आपल्या राज्यकारभारात त्यांनी लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत अनेक प्रगतशील निर्णय घेतले, त्यामुळे त्यांना लोकराजा म्हणून ओळखले जाते। कराडमधील जयंती कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपण्याचा तसेच सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या मूल्यांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला। नमस्कार। छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना कोटी प्रणाम करतो, विनम्र अभिवादन करतो। खरं तर छत्रपती शाहू महाराजांचं कार्य आपल्या भारत देशासाठी इतकं मोठं आहे की त्यांना आरक्षणाचे जनक म्हणतात। शिक्षण चळवळीमध्ये ज्यांनी आमूलाग्र महात्मा ज्योतिबा फुले यांच्यानंतर बदल केले तर ते छत्रपती शाहू महाराजांनी केले। छत्रपती शाहू महाराजांची दूरदृष्टी एवढी होती की त्यांनी पहिलं हायकोर्ट जे होतं ते मला वाटतं कोल्हापूरमध्ये होतं आणि त्याच्यामध्ये आपले आत्ताचे सर्वोच्च न्यायमूर्ती गवई साहेब त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालेलं होतं। तर छत्रपती शाहू महाराजांनी जे सर्व क्षेत्रामध्ये मग जलसंपदाच्या बाबतीत असेल, धरण बांधण्याचा राधानगरी जे धरण आहे ते बांधण्याचं त्यांचं मोलाचं योगदान आहे। त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीतलं असेल, आरक्षणाच्या बाबतीतलं असेल, जातीय व्यवस्था जोडण्याच्या बाबतीतलं असेल, हे कार्य अतुलनीय कार्य त्यांनी केलेलं आहे। अशा महान व्यक्तिमत्वास DHP परिवारातर्फे व माझ्या सर्व मित्र परिवारातर्फे विनम्र अभिवादन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गोरगरीब सामान्य माणसांना शिक्षण द्यावं, कुस्ती, घोडेस्वारी, हत्तीमारी, जाती ते भेद विसरावेत। आपल्या एका मित्राला मागासवर्गीय गंगावीत हॉटेल काढून दिलं आणि त्या हॉटेलमध्ये सगळ्या सरदार लोकांना घेऊन चहा प्यायला जायचं। म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये गोरगरिबांशी कळवून निर्माण होईल, दया नाही। आपल्या मुलाविषयी त्यांनी त्याच अपेक्षा बाळगल्या होत्या। त्यामुळं करवीर नगरीमध्ये आजही जाती सगळी बोर्डिंग काढून शिक्षणाचा प्रसार आजही चालू आहे। या नगरीचे एकेकाळचे आपल्या सर्वांचे आवडते यशवंतराव चव्हाण हे सुद्धा राजाराम कॉलेजला शिकले। त्यामुळं क्रीडा, साहित्य, नाटक, पंढरी, बालगंधर्वांचं कानाचं ऑपरेशन हे शाहू महाराजांनी वानलेसर सांगून केलं। ते बहिरे होते, म्हणजे सर्वसामान्य माणसाला मदत करण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं। त्यांची जयंती आज ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला समतेचा विचार दिला असे रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराजांचं या ठिकाणी 152वी जयंती आज पार पडते। आज प्रथम त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करून सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून नेहमीच ज्यांनी काम केलं, ज्यांनी आरक्षणाचा पहिला लाभ सर्वसामान्य जनतेला दिला, ज्यांनी पाण्याचे प्रश्न असतील, विकासाचे प्रश्न असतील, ज्यांनी अत्यंत एक नियोजनबद्ध पद्धतीनं ज्यांनी विकासाचं काम केलं, अशा छत्रपती शाहू महाराजांचं या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम पार पडतोय। आताच पाटील साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं महापुरुषांचं दैनंदिन या ठिकाणी त्याच्या स्मारकाचं असेल किंवा एकंदर
आता निवेदन या ठिकाणी संपूर्ण शाहूप्रेमी आज या ठिकाणी आपल्याला देता येत आता, परंतु त्याच्या अगोदरच या स्मारकाचं म्हणजे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव नगरपालिका या ठिकाणी हातात घेत आहे. निश्चितपणे हा पावसाळा झाल्यानंतर या स्मारकाचं सुशोभीकरण करायचं काम आपण या ठिकाणी घेत आहोत आणि पालसाहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं ही परंपरा संपूर्ण शहरामधील जे जे महापुरुषांचे पुतळे आहेत त्या पुतळ्यांचं दररोज या ठिकाणी दैनंदिन पूजा अर्चा केली जाईल अशी व्यवस्था या ठिकाणी आपण करतोय. आज या जयंतीच्या निमित्तानं त्यांचा विचार घेऊन आपण सर्वांनी पुढे जाऊया असं या ठिकाणी आपण सर्वांनी एक ठाम असा निश्चय करूया, हीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल असं मी मानतो. शाहू महाराजांची 152वी जयंती सर्व देशमध्ये मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते. या महाराष्ट्रामध्ये समतेचा, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचा आणि गरिबांना शिक्षण देण्याचा सामाजिक काम शाहू महाराजांनी केलं आणि तो आदर्श घेऊन आज राज्याची देशाची वाटचाल सुरू आहे. या 152व्या जयंतीच्या निमित्तानं शाहू महाराजांना मी अतिशय मनपूर्वक आदरांजली अर्पण करतो. आज राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती. खरं बघायला गेलं तर या महाराष्ट्रामध्ये या आरक्षणाचं जनक ज्यांना म्हटलं जातं ते राजश्री शाहू छत्रपती. राजश्री शाहू छत्रपतीचा जन्म घाटगे घराण्यातील झाला. त्यांचं नाव होतं यशवंत. खरं तर राजांनी एक जातीय व्यवस्थेबद्दल त्यांनी इतकं मोठं काम केलं की या महाराष्ट्रामध्ये जी पहिली जातीय व्यवस्था होती ते सगळ्यात प्रथम मोडून काढायचं काम केलं ते राजश्री शाहू छत्रपतींनी केलं. अनेक असे त्यांनी क्रीडा संस्थांमध्ये, क्रीडा प्रकारांमध्ये अनेक असे भरघोस अशी मदत केली. त्यामुळे आज कोल्हापूरचं नाव जे कुस्ती क्षेत्रामध्ये पाहतो आपण, की कुस्ती क्षेत्रामध्ये आज जगभरामध्ये, देशभरामध्ये जे नाव आहे ते राजश्री शाहू छत्रपती यांच्यामुळेच आहे. त्यांनी पहिलं काम केलं म्हणजे राधानगरी धरण त्यांनी बांधलं. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना त्यांची चांगली होती. त्यामुळे आज कोल्हापूरसारखा जिल्हा पूर्ण ओलिताखाली आलेला आपल्याला दिसतो. असे शाहू महाराज यांनी आरक्षणाची जनक ज्यांना म्हटलं जातं, अशा शाहू महाराजांना अनेक अशी त्यांनी कामं केली भरीवाची लोकांसाठी, अशा शाहू महाराजांना या आचार्यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद.